नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे 3 महिन्यांपासून फरार आहे। कृष्णा आंधळे याला शोधण्यासाठी संपूर्ण पोलीस प्रशासन कार्यरत असताना देखील कृष्णा आंधळे याचा शोध घेत आलेला नाहीये। अशातच आता कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा दावा नागरिकांनी केलाय। 3 महिने पोलिसांना गुंगारा देणारा कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचं समोर आलंय। त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील व्हायरल होते। यावर प्रत्यक्षदर्शी वकिलाने मोठा खुलासा केला। कृष्णा आंधळे याला पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षीस देखील जाहीर केलं होतं। त्यानंतर आता कृष्णा आंधळे याची पहिली हिंट मिळाली। नाशिक येथे सहदेव नगर मधील आनंद हाईट जवळ एका मंदिराजवळ कृष्णा आंधळे याला पाहिल्याचा दावा वकील गीतेश बनकर यांनी केला। दत्त मंदिराजवळ सकाळी 9:15च्या सुमारास मी गेलो होतो। तिथे एका झाडाजवळ मला 2 जण दिसले। त्यातील एकाने मास्क घातलं होतं। काही वेळासाठी त्यातील एकाने मास्क खाली केल्यावर मला चेहरा दिसला। चेहरा पाहिल्या क्षणी मला कळलं की हा 100% कृष्णा आंधळे असं वकील गीतेश बनकर यांनी म्हटलंय। मला 100% खात्री पटली की हा कृष्णा आंधळे। त्यानंतर मी दुसऱ्या मिनिटाला गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये फोन करत माहिती दिली। मंदिरातून निघाल्यानंतर दोघं मखमलाबादच्या दिशेने गेले असंही गीतेश बनकर यांनी दावा केलाय। गेल्या 18 वर्षांपासून क्रिमिनल कोर्टात नाशिक आणि मुंबईला प्रॅक्टिस करतोय, त्यामुळे मला क्रिमिनल ओळखता येतात असं गीतेश बनकर यांनी म्हटलंय। दरम्यान काही दिवसांपूर्वीच कृष्णा आंधळे नाशिकमध्ये होता अशी टीक पोलिसांना मिळाली होती। कृष्णा आंधळेने कपाळी टिळा लावला होता। स्थानिकांनी हटकल्यानंतर तो दुचाकीवरून पळून गेला असल्याची माहिती समोर आली आहे। नाशिक पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केलाय। या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही व्हिडिओ देखील तपासले असून अधिकचा तपास केला जात आहे। आता कृष्णा आंधळे पोलिसांना सापडतो का, त्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुमचं मत नक्की कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।